शिक्षक शिक्षकेतर बांधवांचा लढा या ठिकाणी उभारला आहे। या ठिकाणी जमा अभ्यंकर साहेब आले, आमचे सुधीरजी घागस्तर आहेत आणि आपल्या या जुनी पेन्शन हक्क संघटनेचे सर्व कार्यकर्ते, राज्यभरातून आलेले सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनींनो, तुमचा विषय कुणी डावललेला नाही आणि मागे सुद्धा पडलेला नाहीये। आम्ही सर्वांनीच, सगळे आमदार आता येत आहेत, सगळ्यांना बोलले की सगळ्यांनी या, काही जेवतात, जेवल्यानंतर सगळे लोक येतील। अगोदरच आपण या संदर्भामध्ये 4 डिसेंबरला बैठक सुद्धा लागली होती, परंतु त्याच्यावरती आचारसंहिता लागली, बैठक झाली नाही। पुन्हा मी आपली जी समिती तयार झाली होती मागच्या वेळेला, या समितीमध्ये मी होतो, अभ्यंकर साहेब होते, मनीषा कायंदे मॅडम होत्या, त्या अहवालावर चर्चा करण्याकरता माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्याशी चर्चा करायची आणि त्यातून मार्ग काढायचा, म्हणून याकरता ऑलरेडी पत्र सुद्धा दिलं आहे। आणि आज आपलं आंदोलन लागलेलं आहे आणि वारंवार तो प्रश्न आपण सभागृहामध्ये आम्ही सर्वजण सातत्याने उपस्थित करत असतो। तुम्ही मगाशी ऐकला का, बघितलं का? लगेचच ताबडतोब सांगितलं की आमचे शिक्षक बांधव आझाद मैदानावर आले आहेत, जे 1 नोव्हेंबर 2005 पूर्वीचे आहेत आणि सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांची जाहिरात बघून आपण पेन्शन दिली, आमच्यावरच अन्याय का? अशा प्रकारचं आपण त्या ठिकाणी सभागृहामध्ये वक्तव्य केलेलं आहे। आत्ताच मला वाटतं 37 लोकांच्या संदर्भात छत्रपती संभाजीनगर हायकोर्टाने म्हणजे आपल्या कोर्टाच्या माध्यमातून काहीतरी निकाल दिला आहे, तर त्या संदर्भात पण आम्ही माननीय शिक्षण मंत्री आणि मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहोत। तर त्या 37 लोकांना वेळ की ऑटोमॅटिक बाकीच्यांचा रस्ता मोकळा होईल, तर थोडा आपला सुप्रीम कोर्टामधला जो विषय आहे तो पण फास्ट कसा करता येईल आणि शासनाकडनं वारंवार जी अपेक्षा केली जाते की पॉझिटिव्ह सिग्नल त्यांनी दिला गेला पाहिजे, याकरता आमचा प्रयत्न सुरू आहे। म्हणजे सुप्रीम कोर्ट आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंट याच्यामध्ये मध्यस्थी काहीतरी करून लवकरात लवकर आपला जो निर्णय, आता सर म्हणाले की 2 महिन्यात, मी म्हटलं लवकरात लवकर लागला पाहिजे, उद्याही लागला पाहिजे। आपल्या सगळ्यांची भावना आहे की तुमची आणि माझी, म्हणजे मी पण तुमच्या बरोबरच आहे की 1 नोव्हेंबर 2005 पूर्वीचा तुमच्याच बरोबरचा आपला साथीदार आहे। म्हणून हा प्रश्न मागच्या वेळेला टप्पा अनुदानाचा विषय होता, त्यांना बोला आता टप्पा अनुदानाचा विषय काढायचा, नंतर बघू पावसाळी अधिवेशनात, पण आता जुनी पेन्शन हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे आणि तो कुठल्याही परिस्थितीमध्ये मिटवायचा, याकरता आम्ही सर्व आमदार आग्रही आहोत। आणि निश्चितपणे यातून येणाऱ्या आठवड्याभरामध्ये म्हणजे पुढच्या आठवड्यामध्ये याच्यावर बैठक आम्ही लावूच, सगळे आमदार शिंदे साहेबांकडे बसून बैठक लावू आणि आपण त्यातून निश्चितपणे आपल्या जुन्या पेन्शनचा हक्क आहे तो आपण सर्वजण सोडूया। आता जास्त बोलायचं नाही, कारण पुन्हा अर्धा तास चर्चा जी सकाळी लागणार होती ती आमची लागलेली नाही, पुन्हा लगेचच ती लागणार आहे। अजून काही वक्तव्य करण्यापेक्षा अभ्यंकर साहेब पण बोलतील आणि आम्ही निश्चितपणे तुमच्या एक पाऊल पुढे आहोत, तुमच्या मागे नाही, तुमच्या एक पाऊल पुढे आहोत एवढं आश्वासन या ठिकाणी देतो आणि थांबतो। धन्यवाद।